श्री स्वामी समर्थ मैत्रिणो, आजची रेसिपी आहे रिसायकल. म्हणजे भात आणि पोळ्या छान फोडणी घातलेल्या आहे. कसं आहे की होतं आपल्याकडे कधी कधी आपल्याकडे पोळ्या आणि भात उरून जातात, तर मग त्याचं काय करायचं? त्याचं काही नाही बघा. अशा प्रकारे भात आणि पोळ्या उरलेल्या होत्या, काही करायचं नाही, मस्त मिरच्या चिरून घ्यायच्या आहे, सोबतच आपल्याला कांदे देखील चिरून घ्यायचे आणि थोडे शेंगदाणे देखील ठेवायचे आणि बाकीचे रोजचे मसाले. तेल गरम करून घ्यायचं आहे छान, त्याच्यामध्ये शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे. तेलामध्ये मस्त लागतात बरं शेंगदाणे. आणि हो, इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला याच्यासोबत निंबूचा रस देखील ठेवायचा, कारण त्याने चव खूप वाढणार आहे या फोडणीच्या पोळ्या आणि भाताची. बघा अशा प्रकारे मी पोळ्या पण छान चुरून घेतलेल्या. तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता किंवा हाताने देखील करू शकता. मी मिक्सरमध्येच बारीक करून घेतलेलं एकसारख्या. बघा अशा प्रकारे आपल्या शेंगदाणे पण झालेले आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढची कृती करूया. तेल तेच गरमच आहे, त्याच्यामध्ये आपण घातलेली आहे मोहरी घातलेली आहे. मोहरी घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचं जे आपण मिरच्या वगैरे चिरून घेतल्या होत्या त्या घालूया. हे तुमच्या हिशोबाने आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालावं किंवा नाही घालावं. सो मिरच्या घातलेल्या आहे, त्याच्यामध्ये मिरच्या छान झाल्या की आपण त्याच्यामध्ये घालूया कांदे आणि मस्तपैकी आपण कांदे होऊ देऊया. आणि ही रेसिपी तर प्रत्येक घराघरात होतच असेल, माझ्या घरी होते. बस तुम्हाला ते शेअर करायला म्हटलं, तुम्हालाही शेअर करावी रेसिपी. अशा प्रकारे मस्त झटपट होणारी रेसिपी आहे, रिसायकल आपण म्हणू शकतो. आणि काही अन्नही वाया जात नाही. आणि अशा प्रकारे बघा कांदे पण झालेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ घालूया. पूर्णच मीठ आपण भातावर सुद्धा घालू शकतो, पण मी कढईतच घालते डायरेक्ट फोडणीमध्ये. थोडं हळद घातलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तिखट घालूया. हे झालेलं आहे, याला छान आपण परतून घेऊया पुन्हा. आणि थोडी साखर देखील घालूया. साखर घालायला विसरू नका. साखरेने काय होतं की ना, पूर्ण बॅलन्स होते टेस्ट आणि मस्त वाटतं, म्हणजे एकदम टेस्ट बॅलन्स होते. आणि बघा अशा प्रकारे आपली फोडणी तयार आहे मस्त. त्याच्यामध्ये आपण घालूया, थोडं थोडं करून घालूया. जास्त प्रमाणात होतं म्हणून मी आधी थोडं थोडं करून घेतलं. मग त्याच्यानंतर पुन्हा आधी आपण थोडंच मिक्स करून घेऊया, मग त्याच्यानंतर पूर्ण देखील मिक्स करूया. आणि हो, कसं आहे, पोळ्या असेल ना, पोळ्या जेव्हा आपण फोडणी घालतो ना, तर तेव्हा थोडं तेल जास्त लागतं. भाताला जरी कमी असेल तेल तरी चालतं, पण पोळ्यांना जरा थोडं तेल लागतं. बघा अशा प्रकारे मी पूर्ण घातलेलं आहे आणि याला छान व्यवस्थितरित्या हळूहळू मी खाली न सांडण्याचा प्रयत्न करता करता मिक्स करून घेतलेला आहे. हाईट कमी होती म्हणून मी थोडं गॅसवरून खाली उतरवलं होतं. आणि त्याच्यानंतर बघा हे मिक्स करून घेतलेलं होतं आणि मस्त अशा प्रकारे जास्त होत होती माझी. आणि त्याच्यामुळे बघा अशा प्रकारे छान कमी आचेवर मिक्स करून घेतलेलं होतं. आणि बघा त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे थोडं, बघा मी तुम्हाला म्हटलं ना की तेल कमी होतं म्हणून वरून घातलेलं आहे तेल. त्याच्यानंतर आपण थोडं याला 2 ते 3 मिनटं झाकून देऊया, म्हणजे तेल पण छान मुरेल आणि त्याची वाफ निघेल छान. आणि झाकून झालं की आपलं रेडी आहे. याला छान एक मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मस्त निंबूचा रस. आणि निंबूचा रस घातला की वा वा, मस्त एक अशी चटक अशी चव येणार आहे. मस्त एक निंबू पूर्ण पिळून घातलेलं होतं मी मोठं, आणि म्हणजे चव पण छान मस्त लागेल आणि असं वाटेल मस्त एक नंबर. बघा खाली सांडलंच जरा. अशा प्रकारे आपली फोडणीचा भात आणि पोळ्या रेडी आहेत. आणि चला आपण याची आता प्लेटिंग करून घेऊया. आम्ही जरा इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो प्रेझेंटेशन. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, सॉरी, पण ठीक आहे. याच्यापुढे असं कंटिन्यू करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, तुम्ही जरा सांगा. जरा आम्हाला सजेशन्स द्या. आम्ही नवीन आहोत यूट्यूबवर. थोडे पण सजेशन आम्हाला आवडेल, थोडं कौतुकही आवडेल, काही असेल तर सांगा. आणि बघा कशी वाटली अशी रेसिपी, मस्त सर्व केली आहे मिरच्यांसोबत. आणि आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. आणि या तुम्ही पण नाश्ता करायला. थँक्यू.